आमदार अमोल मिटकरींनी गाडीवरील हल्ल्याप्रकरणी मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंना यांना त्यांच्या अटकेची मागणी केलेली आहे। मिटकरींनी अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या देखील मांडला। 13 आरोपींपैकी 5 जणांना अटक करण्यात आली होती, तर 8 जण फरार घोषित करण्यात आले। या फरारांमध्ये दुनबळे यांचाही समावेश आहे। मात्र अकोला पोलीस त्यांच्यावर कारवाईला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मिटकरींनी केला। नेमका काय आहे हा सगळा वाद, त्याचा आढावा घेऊया या रिपोर्टमध्ये। कर्णबाळा दुनबळेंना पोलिसांचा अभय, आरोपींमध्ये नाम असूनही दुनबळे मोकाट। दुनबळेंच्या अटकेसाठी मिटकरी आक्रमक। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर अकोल्यातील मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता। त्या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर 5 जणांना अटक करण्यात आली होती। मात्र फरार असलेल्या 8 जणांमध्ये मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंचाही समावेश आहे। मात्र त्यांच्यावर पोलीस का कारवाई करत नाहीत असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। दुनबळेंचाही हल्ल्यात सहभाग आहे असा आरोप मिटकरींनी केलाय। दुनबळे मोकाट फिरत आहेत, एवढंच नव्हे तर ते पोलिसांच्याही संपर्कात आहेत। मात्र त्यांच्यावर अटकेची कारवाई का केली जात नाही असा सवाल मिटकरींनी केलाय। तर आपण हल्ल्याच्या ठिकाणी नव्हतो असा दावा कर्णबाळा दुनबळेंनी केलाय। स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, आरजे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळा तिथं का तोंड खुपसून बसलाय? धमक्या देतात त्याला जीवाना मारू, हे करू। त्यांच्या बापाचं राज्य आहे का? न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे। ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे। तुम्ही असं म्हणालात की तुम्हीच राडा केला आणि तुम्हीच आता संविधानाची भाषा बोलताय। तुम्ही संपूर्ण क्लिप पहा, मी कुठेही नाही आहे, मी प्रेसमध्ये होतो। ही फक्त क्रियेला प्रतिक्रिया होती, तो एक उद्रेक होता। मी प्रेस घेतो काय, त्याच्यामध्ये त्या बाबाची बॅड लक, तो येतो काय तिथे, असं काय ठरवून नव्हतं। आम्ही तिथे आमचा प्रेस झाली, त्याच्यानंतर आमचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि तेवढ्यामध्ये तो आला, ती त्याची बॅड लक। 13 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती, इतरांना फरार घोषित केलंय। कर्णबाळा दुनबळेंचंही नाव आरोपींमध्ये आहे, मात्र त्यांच्यावर अटकेची कारवाई का झाली नाही? अकोल्याचे पोलीस कर्णबाळा दुनबळेंवर एवढे मेहरबान का आहेत, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।